15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला. आपण लहानपणापासून हेच ऐकत आलो. पण तुम्हाला एक गोष्ट माहितीये का? स्वातंत्र्याच्या दिवशी आपण आज जो भारताचा अखंड नकाशा पाहतो तसा भारत मुळात कधी अस्तित्वात नव्हताच. इंग्रज जेव्हा भारत सोडून गेले तेव्हा त्यांनी या देशाचे 565 छोटे छोटे तुकडे केले. हे 565 तुकडे म्हणजे 565 स्वतंत्र राज्य किंवा संस्थाने. इंग्रजांनी या राजांना स्पष्ट सांगितलं होतं की तुमच्याकडे फक्त 3 पर्याय आहेत. एकतर भारतात सामील व्हायचं, पाकिस्तानला जायचं किंवा स्वतःचा वेगळा देश बनवायचा. आता विचार करा, जर हे राजे एकत्र आले नसते तर आज आपल्याला मुंबईहून दिल्लीला किंवा पुण्याहून हैदराबादला जाण्यासाठी चक्क 2-3 वेगळ्या देशांचे विजा आणि पासपोर्ट्स लागले असते. पण या सगळ्यात एक खूप महत्वाची गोष्ट होती, ती म्हणजे सामान्य जनतेची इच्छा. राजांच्या मनात काहीही असलं तरी या 565 राजांमधल्या सामान्य जनतेची एक तीव्र इच्छा होती, आम्हाला स्वतंत्र भारताचा भाग व्हायचंय. या 565 तुकड्यांना एका धाग्यात बांधण्याचं अशक्य वाटणारं काम करून दाखवलं आपले सरदार वल्लभभाई पटेल आणि व्ही.पी. मेनन यांनी. पटेलांनी साम दाम दंड भेद या नीतीचा वापर केला. बहुतांश राजांनी जनतेच्या इच्छेचा मान राखून प्रेमानं भारतासोबत राहण्याचा करार केला. पण खरी अडचण उभी केली ती जुनागड आणि हैदराबादच्या राजांनी. इथं राजांना वेगळं व्हायचं होतं, पण जनतेला मात्र भारतातच राहायचं होतं. जुनागडची गोष्ट तर खूपच रंजक आहे. तिथला नवाब होता महाबत खान. त्याला स्वतःच्या जनतेपेक्षा आपल्या शेकडो कुत्र्यांचा जास्त लळा होता. जनतेला भारतात यायचं होतं तरीही या नवाबाने परस्पर पाकिस्तानात सामील होण्याची घोषणा केली. मग काय, तिथल्या जनतेने हे अजिबात खपवून घेतलं नाही. लोकांनी नवाबाविरुद्ध बंड पुकारला आणि स्वतःचं समांतर सरकार स्थापन केलं. लोकांचा राग पाहून नवाब इतका घाबरला की आपल्या आवडत्या कुत्र्यांना विमानात भरून रात्रीच्या अंधारात थेट पाकिस्तानला पळून गेला. त्यानंतर तिथलं मतदान घेण्यात आलं आणि 99% अधिक लोकांनी भारताला पसंती सुद्धा दिली. अशा प्रकारे जुनागड सुद्धा भारतात सामील झाला. पण सर्वात मोठा आणि भयंकर संघर्ष झाला तो हैदराबादमध्ये. हैदराबादचा निजाम मीर उस्लाम अली हा तेव्हा जगातला सर्वात श्रीमंत माणूस मानला जायचा. त्याला भारताच्या अगदी मधोमध स्वतःचा एक वेगळा इस्लामिक देश बनवायचा होता. पण हैदराबादची बहुतांश जनता मात्र भारतात सामील होण्यासाठी आतुर होती. जेव्हा निजामाला हे समजलं तेव्हा त्याने जनतेचा आवाज दाबण्यासाठी कासिम रिझवीच्या हाताखाली रझाकार नावाची एक अत्यंत क्रूर संघटना उभी केली. या रझाकारांनी हैदराबादमध्ये अक्षरशः हाहाकार माजवला. जे लोक भारताचा जय जयकार करत होते, तिरंगा फडकवत होते, त्यांच्यावरती भयंकर अत्याचार केले गेले. गावेच्या गावे जाळली गेली, महिलांवरती अत्याचार केले आणि हजारो निष्पाप लोकांचे जीव घेतले गेले. निजामांचं हे राज्य सामान्य जनतेसाठी जणू नरकच बनलं होतं. इथे प्रश्न फक्त सीमा जोडण्याचा नव्हता तर आपल्याच देशातल्या लाखो बांधवांचे प्राण वाचवण्याचा होता. जेव्हा रझाकारांचे हे अत्याचार सर्व मर्यादा ओलांडून वाढले तेव्हा सरदार पटेलांचा संयम तुटला आणि ते स्पष्टच म्हणाले, भारताच्या पोटात कॅन्सरची गाठ झाली आहे आणि आता त्यावरती शस्त्रक्रिया करावीच लागेल. आणि म्हणूनच ऑपरेशन पोलो नावाची लष्करी कारवाई करावी लागली. 13 सप्टेंबर 1948 रोजी भारतीय सैन्याने हैदराबादमध्ये प्रवेश केला. एका बाजूला रझाकारांची दहशत आणि निजामांचं सैन्य तर दुसऱ्या बाजूला भारतीयांचं सैन्य आणि त्यांना साथ देणारी तिथली स्थानिक जनता. भारतीय सैन्याला पाहताच जनतेने त्यांचं जंगी स्वागत केलं. अवघ्या 5 दिवसात म्हणजे 17 सप्टेंबर 1948ला निजामानं हार मानली. रझाकारांचा शेवट झाला आणि हैदराबादची या नरकातून कायमची सुटका झाली. आता विचार करा, जर सरदार पटेलांनी जनतेची ही हाक ऐकलीच नसती आणि वेळेवर ऑपरेशन पोलो सारखा कडक निर्णय घेतला नसता तर आज भारताच्या अगदी मधोमध एक वेगळा शत्रू देश उभा राहिला असता. आज आपण जो अखंड भारताचा नकाशा पाहतोय त्यामागे सरदार पटेलांची हुशारी, भारतीय सैन्याचं शौर्य आणि त्यावेळेच्या जनतेचा आम्ही भारतीय आहोत हा ठाम विश्वास आहे. पण थांबा, इथेच ही गोष्ट संपत नाही. 565 राज्य भारतात आली पण तरीही भारताच्या नकाशावरचा एक अतिशय महत्वाचा भाग अजूनही परकीय गुलामीतच अडकला होता. इंग्रज तर गेले पण एका दुसऱ्या परकीय सत्तेने आम्ही भारत सोडणार नाही अशी थेट धमकीच दिली होती. स्वातंत्र्यानंतर तब्बल 14 वर्ष भारताचा कोणता भाग गुलामीत राहिला आणि तो भारतात कसा आला पाहूया कथा भारताची या मालिकेच्या पुढच्या भागात. तोवर कुठेही जायचं नाहीये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलंच सुद्धा. अरे वा, मग भेटूयात पुढच्याच भागात.